नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सागर हा हर्षवर्धनच्या कॉलरला पकडतो आणि त्याला खेचतच खाली घेऊन येत असतो. तर सर्वांनाच हर्षवर्धनचा खूप राग आलेला असतो. सर्वजण हर्षवर्धनकडे रागाने पाहत असतात. तर सागर हर्षवर्धनला घेऊन येतो आणि सावनीच्या समोर उभा करतो. हर्षवर्धन मात्र खाली मान घालून उभा असतो. आता सावनी ही हर्षवर्धनकडे रागाने पाहते आणि हर्षवर्धनला जाब विचारते, हर्ष हे काय आहे? तर हर्षवर्धन म्हणतो, सावनी प्लीज माझं ऐकून घे. सावनी म्हणते, हर्ष आता काय ऐकून घेऊ, तू सांग ना. आता सावनी काही बोलणारच. तर मुक्ताही सागरला म्हणते, सागर प्लीज सावनीला थांबवायला हवं, कारण आता सर्वजण इथे असताना सावनी काही बोलली तर आपल्या मिहिकाची अब्रू जाणार आहे. सागर म्हणतो की हो, माझं सगळं काही लक्षात येत आहे. आता सावनी हर्षवर्धनला जाब विचारणारच. तेवढ्यातच सागर मोठ्यानेच म्हणतो, 1 मिनिट थांब सावनी. आता सर्वजण सागरकडे पाहू लागतात. तर सागर सर्वांसमोर हात जोडत रिक्वेस्ट करत म्हणतो, सर्वांना रिक्वेस्ट करतो की हा आमचा घरगुती विषय आहे, त्यामुळे हा फंक्शन आज इथेच कॅन्सल होत आहे, त्यामुळे तुम्ही सर्वजण येऊ शकता. खरंच मी तुमची मनापासून माफी मागत आहे. तर त्यानंतर सागरने सांगितल्याप्रमाणे सर्व पाहुणे मंडळी घरी जाण्यासाठी निघालेले असतात. सर्वजण तिथून निघून गेल्यानंतर सावनी ही हर्षवर्धनला जाब विचारत म्हणते, हर्षवर्धन मी तुला काय विचारत आहे, इथे काय चाललं होतं? तर हर्षवर्धन सावनीला विचारतो की सावनी हे तुला कसं कळालं? सावनी म्हणते, ते महत्त्वाचं नाही, इथे काय चालू होतं एवढंच मी तुला विचारत आहे ना. हर्ष तुला लाज नाही का रे वाटली? अरे थोड्या वेळानंतर आपलं लग्न आहे आणि आपल्या लग्नाच्या अगोदर तुला असं वागताना काहीच वाटलं नाही का? हर्ष मला तुझी लाज वाटत आहे. तर हर्षवर्धन नाटक करत सावनीला म्हणतो, 1 मिनिट सावनी, इथे तमाशा होणार म्हणून मी काही बोलत नाही, परंतु आता मला बोलावंच लागणार आहे. या सगळ्याचं खापर जर माझ्यावर फुटणार असेल तर मला बोलावंच लागणार आहे. सावनी माझी यामध्ये काही चूक नाही, मिहिकानेच मला इथे बोलावून घेतलं होतं, तुझी शपथ. आता हे ऐकल्यानंतर सावनीला धक्काच बसतो. हर्षवर्धन म्हणू लागतो, खरंच मला तिने एकट्याला बोलवलं होतं आणि ती रूममध्येच होती आणि त्या मुलीने मला इथे बोलावून घेतलं. आता हे ऐकल्यानंतर सागरला खूप राग येतो. सागर रागानेच हर्षवर्धनला म्हणतो, 1 मिनिट, त्या मुलीचं नाव घ्यायचं नाही, त्या मुलीचं नाव तुझ्या तोंडाला शोभतही नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, मिहिका किती चांगली मुलगी आहे ना, हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे त्या मुलीचं यापुढे नाव तुझ्या तोंडून ऐकायचं नाही आहे मला. तर हर्षवर्धन सागरला विचारतो, काय करशील सागर कोळी? मी घाबरत नाही, कारण मी खोटं बोलत नाही, त्यामुळे मला घाबरायचा प्रश्नच येत नाही आणि खरंच सांगत आहे का मिहिकानेच मला इथे बोलवलं होतं. आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. तर हर्षवर्धन नाटक करत म्हणतो, जर मिहिकाने मला इथे बोलवलंच नसतं तर मी माझी सगळी कामं सोडून इथे लग्न मंडपात का आलो असतो? मी खोटं बोलत नाही, जे काही घडलं आहे तेच मी तुम्हा सगळ्यांना सांगत आहे. तर हर्षवर्धन नाटक करत सागरला म्हणतो, सागर मला माहीत आहे की तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही, त्यासाठी तुला पुरावा हवा असेल ना, मी पुरावाही द्यायला तयार आहे, कारण माझ्याजवळ पुरावा आहे. असं म्हणत हर्षवर्धन मुक्ताच्या समोर येतो आणि मुक्ताला म्हणतो, मिसेस मुक्ता सागर कोळी, आता मी जे काही प्रश्न विचारणार आहे त्याची हो की नाही एवढीच उत्तरं द्यायची आहेत. मुक्ता मात्र हताश झालेली असते. जे काही घडलं आहे त्यामुळे मुक्ताला धक्का बसलेला असतो आणि मुक्ताला मिहिकाची काळजीही वाटत असते. तर हर्षवर्धन नाटक करत मुक्ताला प्रश्न विचारत म्हणतो, तुम्हालाच मिहिकाची काळजी वाटत होती ना? तुम्हाला वाटत होतं की मिहिकाला मी त्रास देतो, तिच्याशी वाईट वागतो, तिच्याशी वाईट वागेन आणि म्हणूनच तुम्हाला माझ्यावर संशय होता आणि म्हणूनच तुम्ही मिहिकाला माझ्या आजूबाजूलाही फिरकू नको असंच सांगितलं होतं ना? तरीसुद्धा मिहिका इथे का आली? इथे तर सर्व तयारी झाली होती, सर्व सामानही आलं होतं, माझा आउटफिटसुद्धा रेडी होता, सगळं काही नीट सेट होतं आणि तिची टीमही येणार होती. मग मला सांगा, सर्व टीम येण्या अगोदरच इथे तिला येण्याची काय गरज होती? सर्वांच्या अगोदर इथे येऊन ती काय करत होती? मुक्ता, तुम्हीच तिला सांगितलं होतं ना की हर्षवर्धन नालायक माणूस आहे, त्या नालायक माणसासोबत राहू नकोस, त्याच्यापासून दूर राहा. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, हे सगळं काही मला कसं कळालं? मुक्ता मात्र काहीच बोलत नाही. तर हर्षवर्धन म्हणतो, मला हे सगळं काही मिहिकानेच सांगितलं. हे ऐकल्यानंतर सावनीला धक्काच बसतो. तर हर्षवर्धन म्हणतो की हो, मिहिकाच मला म्हणाली होती की ताई मला तुमच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मी काय करू, कारण मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत, मी तुमच्यापासून दूर नाही राहू शकत. आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला खूप राग येत असतो. मुक्ताही सागरला म्हणत असते, सागर असं काही घडलं नाही, आपली मिहू अशी नाही आहे. तर सागर मुक्ताला सावरत असतो आणि मुक्ताला म्हणतो, हो मला माहीत आहे, मिहिका असं कधीही करणार नाही. तर हर्षवर्धन म्हणतो, नाही ना, पटत नाही ना तुम्हाला, परंतु हे तुम्हाला पटून घ्यावं
जावंच लागेल, कारण हे जे काही बोलत आहे ते खोटं नाही आहे. हे जे काही मी सांगत आहे हे सगळं काही खरं आहे. मिहिका स्वतःहूनच इथे आली होती आणि तिने जबरदस्तीने मला इथे बोलावून घेतलं आणि माझ्या रूमचा नंबरही तिला माहीत असल्यामुळे ती रूममध्ये आली आणि त्यानंतर तिने मला फोन केला. तिने तिथे ठेवलेलं माझं कोल्ड्रिंकही घेतलं, मला कॉल केला आणि मला बोलावून घेतलं. मला वाटलं की डेकोरेशन झालं असेल आणि ते कसं असेल आणि तेच पाहण्यासाठी म्हणून तिने मला बोलावलं असेल आणि म्हणूनच मी गेलो. परंतु त्यानंतर तिने मला वाईन दिली आणि माझी शुद्ध हरपली. त्यानंतर काय झालं मला खरंच काही आठवत नाही. आणि मला आठवतं तो असं म्हणत हर्षवर्धन नाटक करत म्हणतो, फक्त मिहिकाचा स्पर्श आणि नको नको म्हणत असताना तिने केलेला मला विरोध. आता हे ऐकल्यानंतर सावनीला धक्काच बसतो. सावनी खूप रडत असते आणि हे ऐकल्यानंतर मुक्ताला खूप राग येत असतो. मुक्ता ते सगळं काही हर्षवर्धनला थांबवायला सांगत असते आणि म्हणत असते प्लीज थांबा, प्लीज थांबा. परंतु हर्षवर्धन मिहिकाबद्दल खूप घाणेरडं बोलत असतो. आता मुक्ताही हर्षवर्धनला मोठ्यानेच म्हणते प्लीज थांबवा. तर त्यानंतर हर्षवर्धन नाटक करत सावनीला म्हणतो, सावनी अगं तू का रडत आहेस? तुझी यामध्ये काही चूक नाही. अगं तुला माहीत नाही आहे मी खूप विरोध केला, परंतु ती माझं काही ऐकून घ्यायला तयारच नव्हती. ती स्वतःच माझ्या अंगावर आली. मुक्ता म्हणते स्टॉप इट. अहो तुम्हाला कशी लाज वाटत नाही? अहो तुम्ही काय केलं माझ्या बहिणीसोबत? हे काय करून बसला आहात तुम्ही? माझ्या बहिणीची वाट लावली आहे तुम्ही. माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. मुक्ता पूर्णपणे हादरून गेलेली असते आणि त्यानंतर सागर मुक्ताला सावरत असतो. मुक्ताला या सगळ्याचाच खूप धक्का बसलेला असतो. आता हे ऐकल्यानंतर इंद्राताईसुद्धा खूप चिडतात आणि इंद्राताई हर्षवर्धनला म्हणतात, ए बैला, अरे कुठल्या मातीचा बनला आहेस रे तू? किती पापी आहेस तू? आणि ती मुलगी नादान आहे, परंतु नालायक नाही तुझ्यासारखी. तूच तिला नादी लावलंस आणि तिचं वाटोळं लावलंस आणि तुझी लायकी आम्हाला चांगलीच माहिती आहे. तर हर्षवर्धन हसत असतो. सर्वजण हर्षवर्धनवर खूप चिडलेले असतात. इंद्राताईंना हर्षवर्धनचा खूप राग आलेला असतो. तर सागर म्हणू लागतो की तुझी लायकी काय आहे ना हर्षवर्धन अधिकारी, ही मला चांगलीच माहिती आहे आणि तू खोटं बोलत आहेस हेही आम्हाला माहीत आहे. त्यामुळे तू जे काही बोलणार आहेस त्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. सावनीला या सगळ्या गोष्टीचा धक्का बसलेला असतो. हर्षवर्धन म्हणतो, मी खोटं बोलत आहे का? तुम्हाला काय वाटत आहे मी खोटं बोलत आहे? मग माझी कॉल लिस्ट चेक करा. आता या कॉल लिस्टवरूनच तुम्हाला समजेल की मिहिकाने मला फोन केला होता. आता हर्षवर्धन सर्वांना मोबाईल दाखवतो आणि म्हणतो, बघा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनीच बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मिहिकाने मला किती फोन केले होते. असं म्हणत हर्षवर्धन सावनीला दाखवतो. ते पाहिल्यानंतर सावनीला धक्काच बसतो. मुक्ता म्हणते, खरंच आता बस करा, बस करा हे सगळं काही. किती धिंदवडे काढणार आहात तुम्ही माझ्या बहिणीचे अजून? अहो ती तुम्हाला स्वतःची फॅमिली मानत होती आणि म्हणूनच तुमच्याबद्दल तिच्या मनात कायमच आदर होता आणि तुमच्याबद्दल ती आदर करत होती आणि म्हणूनच ती तुम्हाला मदत करण्यासाठी आली होती. अहो तुमच्यासाठी ती माझ्याशीही भांडली आहे, परंतु तुम्हाला त्याचा काहीच फरक पडत नाही का? अहो तुम्ही अशी कोणती पट्टी पडवली की ज्यामुळे आज माझ्या बहिणीच्या आयुष्याचे धिंदवडे निघाले, तिच्या अब्रूचे धिंदवडे निघालेत. मुक्ता खूप रडत असते. तर सागर मुक्ताला सावरत असतो आणि मुक्ताला म्हणतो, मुक्ता मला माहीत आहे मुलींना नादी लावणं याच्यासाठी नवीन नाही आणि हे माझ्यापेक्षा अधिक कोण जाणू शकतं. आता सागर सावनीला म्हणतो, काय सावनी, आता तरी तुझे डोळे उघडलेत की नाही? बघ अगं किती नीच माणूस खालच्या थराला गेला आहे आणि अशा माणसासोबत तू लग्न करणार आहेस का? परंतु सावनीला काहीच सुचत नसतं. सावनी मात्र लग्नाच्या विश्वामध्ये असते आणि सावनी म्हणते, अरे देवा, पाहुणे मंडळी कुठे गेले? कुठे आहेत सर्वजण? येतील ना परत? आणि माझा आदित्य कुठे आहे? आता लग्न मुहूर्तावर लागणं खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि माझा आदित्य लग्नामध्ये असणं खरंच गरजेचं आहे. आदित्यला कळायला हवं की त्याच्या मम्माचं लग्न आहे. आदित्य तर इथे कुठेच दिसत नाही आहे. हर्ष आपलं लग्न मुहूर्तावर होणं खरंच खूप गरजेचं आहे. तर आता इंद्राताई सावनीला पकडतात आणि म्हणतात, अगं ए बये, आता तरी तुझे डोळे उघड. अगं आता भानावर ये. अगं अजूनही तुला हाच नवरा पाहिजे आहे का? आणि हा माणूस आदित्यचा बाप म्हणून तुला चालेल का? अगं मिहिकासारख्या चांगल्या मुलीची याने वाट लावली आहे, तिचे आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. ह्याला तर मी सोडणार नाही आणि आता जर ह्याला सोडलं ना तर परत हा असंच करेल. अगं हा एक नंबरचा नराधम आहे, नराधम. याला तर इथे ठेचायलाच हवं, कारण हा साप आहे, साप. आणि हा साप कधी सुधारणार नाही. कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी हा फणा काढणारच. त्यामुळे मी ह्याला सोडणार नाही. असं म्हणत इंद्राताई म्हणतात की आता तर मी याला सोडत नाही आणि इंद्राताई हर्षवर्धनच्या अंगावर धावून जातात. तर सर्वजण इंद्राताईंना थांबवतात. तर सावनी म्हणते, मागे व्हा, आता मला तुम्हाला कोणाचं काही ऐकून घ्यायचं नाही. आता इथे फक्त मी सांगते तेच होणार आहे. आता तुम्ही सर्वांनी
शांतपणे बसून घ्यायचं आहे, कारण आता इथे प्रेसची माणसं येणार आहेत, पाहुणे मंडळ येणार आहेत, त्यामुळे गप्प बसायचं. कोणाचाही तमाशा मला चालणार नाही. आता एवढं सगळं घडून गेल्यानंतर सुद्धा सावनीचा हर्षवर्धनवरच विश्वास असतो आणि सावनी कोणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसते. सावनी हर्षवर्धनला म्हणते, हर्ष अरे काय झालं आहे, अरे तू तयार हो, अरे जा लवकर तयार होऊन ये, चेंज कर. सावनी हर्षवर्धनला म्हणते, हर्ष कोणाच्या काही बोलण्याचा मला फरक पडत नाही. अरे हे कितीही काही सांगण्याचा प्रयत्न करत असतील, परंतु मला फरक पडत नाही, कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हर्ष तू जा चेंज करून ये, अरे जा लवकर. माझाही अवतार बघ ना कसा झाला आहे, मला सुद्धा थोडा टचअप करावा लागेल, कारण आता सगळे पाहुणे मंडळ येतील, त्यानंतर मीडियाची माणसं येतील. हर्ष तू चल लवकर, आपलं लग्न होणार आहे. अरे हर्ष कित्येक वर्षानंतर माझं स्वप्न पूर्ण होणार आहे, माझं तुझ्यासोबत लग्न होणार आहे. हर्ष जा ना लवकर तयार होऊन ये. आता हे ऐकल्यानंतर हर्षवर्धन मनाशीच विचार करत म्हणतो, ही येताना काय डोक्यावर पडून आली आहे का? मला वाटलं होतं हे सगळं कळल्यानंतर ही लग्नाला नकार देईल, परंतु तसं तर काहीच घडत नाही आहे आणि हे तर माझ्या प्लॅनमध्ये नव्हतं. आता मी काय करू? हर्षवर्धन विचार करू लागतो, परंतु सावनी हर्षवर्धनला म्हणते, हर्ष अरे काय झालं आहे, जा लवकर चेंज करून ये. आता हर्ष विचार करत म्हणतो की आता मला काही करून माझ्या हुकमाचा एका काढावाच लागणार आहे. सावनी म्हणते, हर्ष अरे जा ना, काय झालं आहे, चेंज करायचं नाही आहे का तुला? चालेल ठीक आहे, तुला चेंज करायचं नसेल ना मग तू नको करूस, परंतु लग्न आपल्याला करायचं आहे, कारण मुहूर्त टळायला नको, मुहूर्त महत्त्वाचा आहे ना. परंतु हर्ष काहीच बोलत नसतो. सावनी हर्षवर्धनला विचारते, हर्ष अरे काय झालं आहे, मी काही तुला बोलले आहे का? अरे माझा राग आला आहे का तुला? परंतु यांच्या बोलण्याचा प्लीज तू काही विचार करू नकोस, मला यांच्या बोलण्याचा काहीच फरक पडत नाही. मुक्ताला मात्र सावनीची ही अवस्था पाहवत नसते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. हर्षवर्धन म्हणतो, तू नाही, परंतु हे तर बोललेच आहेत ना, याने तर मला घरचा आहेरच दिला आहे आणि तोच मला पुरेसा आहे, आता तर मी याला सोडणार नाही. सावनी म्हणते, हर्ष अरे सोड ना, अरे आज आपल्या लग्नाचा दिवस आहे, त्यामुळे प्लीज त्यांचा विषय नको घेऊस. हर्षवर्धन म्हणतो, सावनी माझा अपमान झाल्यावर तुला काय वाटतं की मी तुझ्याशी लग्न करणार आहे? माझ्यावर एवढे घाणेरडे आरोप झाले, मी लग्न करणार नाही असंच यांना वाटत होतं आणि तरीसुद्धा आता तुला वाटत आहे का मी तुझ्याशी लग्न करणार? आता तर एवढे आरोप झाल्यानंतर मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. आज इथे माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले आहेत, माझ्यावर आरोप झाले आहेत आणि इतकी शोभा झाल्यानंतर मी तुझ्याशी लग्न करायचं अशी तुझी इच्छा आहे का? नाही, मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. तर मुक्तामध्ये बोलले होते ना मी तुम्हाला, कारण हा माणूस तुमच्याशी लग्न करणार नाही. मला माहीत होतं की हा माणूस कधीच लग्न करणार नाही. मुक्ताही सागरला म्हणते, सागर मी तुम्हालाही सांगितलं होतं की हा माणूस कधीही सावनीसोबत लग्न करणार नाही, परंतु नाही, तुम्ही कधीही माझं ऐकून घेतलं नाही आणि याला लग्न करायचं नव्हतं आणि म्हणूनच हा माणूस एवढ्या खालच्या पातळीला गेला. माझ्या बहिणीच्या अब्रूचे धिंदवडे काढले या माणसाने. हर्षवर्धन आपल्यासोबत लग्न करणार नाही हे समजल्यानंतर सावनीला धक्का बसतो आणि सावनी खूप रडत असते. तर हर्षवर्धन नाटक करत म्हणतो, एक्झॅक्टली मी लग्न करणार नाही, हा तर मुक्ताचाच मुद्दा होता, तुमचाच मुद्दा होता ना, आणि तुम्हालाच वाटत होतं की मी सावनीसोबत लग्न करणार नाही आणि म्हणूनच सावनी तुझ्या या भावाची बायको आणि तुझ्या एक्स नवऱ्याची बायको या दोघींनी मिळून माझी इमेज खराब व्हावी म्हणूनच हा सगळा काही प्लॅन केला होता. त्यासाठीच मुक्ताने मिहिकाचा वापर केला, मला अडकवलं, मला फसवलं आणि मुक्ता तर आता मनातून खूप खुश असेल, कारण तिचं म्हणणं अगदी खरं ठरलं आहे. तिला जसं हवं तसंच घडलं आहे. सर्वांच्या समोर तिने मला माझ्या नजरेतून उतरवलं आहे. परंतु सागर तुझी बायको किती पोचलेली निघाली रे, मला पकडण्यासाठी तिने तर तिच्या बहिणीलाच हाताशी धरली आणि ही बातमी सावनीपर्यंत पोचण्याची हिचीही तिने व्यवस्था केली होती. कमाल, खरंच मुक्ता कमाल, किती छान मास्टर प्लॅन होता तुझा. टाळ्या वाजवा मुक्तासाठी, असं म्हणत हर्षवर्धन टाळ्या वाजवू लागतो. तर मुक्ता म्हणू लागते, एक मिनिट, माझ्याच बहिणीची अब्रू मी वेशीवर का टांगेन आणि मी कुठला प्लॅन का करेन? हे सगळं बोलत असताना तुम्हाला काहीच वाटत नाही आहे का? मी कुठल्याही प्रकारचा प्लॅन केला नाही आणि असे संस्कार माझ्यावर झाले नाहीत. माझ्या आईवडिलांनी असे संस्कार कधीच आमच्यावर केले नाहीत. तर हर्षवर्धन म्हणतो, मग तुम्हाला कसं कळालं की मिहिका त्या रूममध्ये आहे? तर मुक्ता म्हणते, कारण त्या रूममध्ये नताशा यायला हवी होती. आता मुक्ताच्या सगळं काही लक्षात येतं. मुक्ता म्हणते, नताशा, ही नताशा कुठे गेली आहे? असं म्हणत सागरजवळून मोबाईल घेते आणि ती नताशाला फोन करते आणि नताशाने त्यावेळी मात्र मुक्ताचा फोन उचललेला असतो. मुक्ता म्हणते, नताशा अगं मी तुला कधीपासून फोन करण्याचा प्रयत्न करत आहे, मेसेज करत आहे, अगं तू तर काहीच फोन उचलत नाही, रिस्पॉन्सही करत नाही आहेस, प्लीज तू लगेच इथे ये, तुला कोणीही काही बोलणार नाही. तेवढ्यातच तिथे नताशा येते. तर मुक्ता ही नताशाला म्हणते, नताशा तू घाबरू नको, जे काही घडलं आहे, हर्षवर्धन तुझ्यासोबत कसा वागला आहे हे सगळं काही या सावनी मॅमना सांगायचं आहे. तर आता नताशा नाटक करत म्हणते, मॅम तुम्ही बस करा ना, मी खोटं बोलू शकत नाही. आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो. तर सावनी विचारते, एक मिनिट, नक्की काय घडलं आहे ते नीट मला सांगशील का? तर नताशा म्हणते की हो,
मुक्ता मॅमनीच मला सांगितलं होतं की हॉलमध्ये यायचं आणि सर्वांसमोर खोटं बोलायचं की हर्षवर्धन सर चांगले नाही आहेत, त्यांची नजर चांगली नाही, ते मुलींजवळ वाईट नजरेने पाहतात. हे सगळं काही त्यांनीच मला सांगायला सांगितलं होतं. आता हे ऐकल्यानंतर सागरलाही धक्का बसतो. मुक्ता विचारते, नताशा तू हे काय बोलत आहेस? अगं तूच तर मला फोन केला होतास ना? तर नताशा म्हणते की नाही मॅम, तुम्ही मला फोन करून इथे बोलावून घेतलं होतं. मुक्ताही सागरला म्हणते, सागर ही मुलगी खोटं बोलत आहे. तर मुक्ताही नताशासमोर हात जोडत म्हणते, नताशा मी तुझ्यासमोर हात जोडत आहे, प्लीज बाई जे काही घडलंय ते खरंच सांग. अगं तुझ्या डोक्याला मार लागला आहे आणि तुला मदतीची गरज होती आणि म्हणूनच तू मला फोन केलास ना. परंतु नताशा सगळं काही खोटं बोलत असते. ते ऐकून हर्षवर्धनला खूप आनंद झालेला असतो. तर नताशा म्हणते की नाही, मुक्ता मॅमनीच मला फोन केला होता आणि त्यांनी मला प्लॅनमध्ये सहभागी व्हायला सांगितलं होतं. त्यांनीच मला सांगितलं होतं की इथे यायचं आणि रूममध्ये हर्षवर्धन सरांना बोलावून घ्यायचं आणि त्यांच्याशी जवळीक साधायची, कारण त्यांना सिद्ध करून दाखवायचं होतं की हर्षवर्धन सर किती वाईट आहेत आणि त्यासाठी त्यांनी कॅमेराही लावला होता. तर हे ऐकल्यानंतर मुक्ता म्हणते, अगं नताशा तू किती खोटं बोलतेस? तर नताशा म्हणते, यासाठी मी नकार दिला. तर हर्षवर्धन म्हणतो, आणि म्हणूनच मुक्ताने आपल्या बहिणीचा वापर केला, मला खोटं पाडण्यासाठी तिने मिहिकाचा वापर केला आणि मिहिकाचा वापर करून तिने सर्वांच्या नजरेत मला उतरवलं आहे. मुक्ता म्हणते की नाही, मी असं काही केलं नाही, मी माझ्या बहिणीचं आयुष्य असं उद्ध्वस्त करू शकत नाही. परंतु सावनीचा हर्षवर्धनच्या बोलण्यावर विश्वास बसत असतो. हे सगळं ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सावनी ही मुक्ताला मारण्यासाठी पुढे जाते, तिच्यावर हात उचलते. तेवढ्यातच सागर हात पकडतो आणि म्हणतो, खबरदार, मुक्ता माझी बायको आहे, त्यामुळे तू माझ्या बायकोवर हात उचललेला मी सहन करणार नाही. तर सावनी हर्षवर्धन समोर हात जोडत म्हणते, हर्ष तुझ्याबरोबर माझं नाव जोडलं नाही तर माझं आयुष्य अर्धवटच राहील. हर्ष माझ्यासोबत प्लीज लग्न कर. तर हर्षवर्धन म्हणतो, बस सावनी, आता मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही, आपलं लग्न मोडलं आहे. आता हे ऐकल्यानंतर सावनीला धक्काच बसतो. आता सावनी सगळ्या राग मुक्तावर काढते आणि मुक्ताला म्हणते, अगं तू किती पाप करणार आहेस आणि देवालाही माहीत होतं की तू आयुष्यात पापच करणार आहेस आणि म्हणूनच तर देवाने तुला कधीही आई बनण्याची मुभा दिली नाही आणि म्हणूनच देवाने तुला ही शिक्षा दिली आहे. आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला खूप वाईट वाटतं. सावनी कोणाचं ऐकून घ्यायला तयारच नसते. आता मुक्ता कशाप्रकारे सावनीला सिद्ध करून दाखवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.